श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. देव की रील, भक्ती की नुसता शो ऑफ राहिला आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे. आजच्या काळात एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते. धार्मिक पूजा, सण उत्सव आणि परंपरा या केवळ श्रद्धेपुरता मर्यादित राहिल्या नाहीत, तर त्या सोशल मीडिया, रील्स आणि दिसण्यासाठी म्हणजे शो ऑफसाठी करण्याकडे वळलेले आहेत. हा बदल अचानक झालेला नाहीये, तर हळूहळू समाजाच्या जीवनशैलीत, तंत्रज्ञानाच्या आणि विचारसरणीत झालेल्या बदलामुळे घडत आलेला आहे. तर मित्रांनो, हल्लीच्या काळात, आजच्या आपल्या कलियुगात फक्त रीलसाठी भक्ती करायचा प्रयत्न चालू आहेत. तर पूर्वीच्या काळात पूजा आणि सण यांचा मुख्य उपदेश काय होता? तर आध्यात्मिक समाधान, देवप्राप्ती, कृतज्ञता आणि कुटुंब एकत्रित आणणे. आणि संस्कृती, आपल्या जी पिढ्यानपिढ्या संस्कृती आहे, जी आपल्या आजी आजोबापासून चालत आलेली आहे, ती संस्कृती टिकून ठेवणे. लोक मनापासून पूजा करायचे, साधेपणाने सण साजरे करायचे आणि त्यात खऱ्या अर्थाने आनंद शोधायचे. त्यावेळी कोणाला दाखवायची किंवा इतरांशी तुलना करायची गरजच नव्हती. प्रत्येक गोष्ट मनासाठी केली जायची, दिसण्यासाठी नव्हे. मात्र आजच्या या डिजिटल युगात परिस्थिती बदलली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसे इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब यांनी लोकांच्या जीवनात मोठी भूमिका घेतली आहे. आता प्रत्येक गोष्ट पोस्ट करण्यासाठी केली जाते. गणपती उत्सव असो, दिवाळी असो किंवा कुठलीही पूजा असो, लोक आधी विचार करतात की फोटो कसा दिसेल, रील कशी बनेल, लाईक्स किती मिळतील. श्रद्धेपेक्षा प्रेझेंटेशन महत्त्वाचं झालं आहे. उदाहरणार्थ, गणपती बसवताना काही लोक खूप महाग डेकोरेशन करतात, लाइटिंग्स करतात, थीम मोठमोठे सेट्स लावतात. यात काही चुकीचं नाही आहे. पण जेव्हा हे सगळं फक्त इतरांना दाखवण्यासाठी केलं जातं, तेव्हा मूळ उद्देश हरवतो. काही वेळा लोक कर्ज काढून सुद्धा मोठा दिखावा करतात. कशासाठी? तर फक्त समाजात आपली इमेज, आपलं स्टँडर्ड टिकण्यासाठी. ही प्रवृत्ती चिंताजनक आहे. तसेच पूजा करताना लोक व्हिडिओ शूटिंग करतात, लाईव्ह जातात आणि त्या क्षणाचा आनंद घेण्याऐवजी त्याला कॅमेऱ्यात कैद करण्यात व्यस्त असतात. देवाशी संवाद साधण्याऐवजी लोक फॉलोअर्सशी संवाद साधत असतात. ही गोष्ट आपल्याला विचार करायला लावणारी आहे. आपण खरोखर पूजा करतो की फक्त तिचं प्रदर्शन करतो हेच कळत नाहीये. नुसतं नॉर्मल काय सण आला तर नावाला नुसती पूजा करायची करतात, फक्त कॅमेऱ्यामध्ये दाखवण्यासाठी. तर सोशल मीडियामुळे तुलना करण्याची सवय वाढली आहे. त्यांनी इतकं मोठं केलं, आपणही करायला हवं, अशी मानसिकता तयार झाली आहे. यामुळे साधेपणा हरवतो आणि अनावश्यक खर्च वाढतो. काही वेळा लोक स्वतःच्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च करतात. कशासाठी? तर फक्त इतरांशी स्पर्धा करण्यासाठी. यातून आर्थिक ताण तर निर्माण होतोच तसा, आणि सणाचा आनंद कमी होतो. हल्लीच्या त्या कलियुगात यामागे एक महत्त्वाचं कारण म्हणजे व्हॅलिडेशनची गरज. म्हणजे काय? तर म्हणजेच लोकांना इतरांकडून मान्यता हवी असते की काय, लाईक्स, कमेंट्स, शेअर्स यांच्याद्वारे. जेव्हा एखाद्या पोस्टला जास्त लाईक मिळतात, तेव्हा लोकांना समाधान मिळतं. पण हे समाधान तात्पुरतं असतं. खऱ्या आनंदासाठी आपल्याला आतून समाधान मिळणं गरजेचं आहे, जे सोशल मीडियातून मिळत नाही. तर मित्रांनो, याचा परिणाम पुढच्या पिढीवर नक्कीच होणार आहे आणि होतो सुद्धा आहे. लहान मुलंही आता सण म्हणजे फोटो काढणं, व्हिडिओ बनवणं असे समजू लागले आहेत. त्यांना सणांचा खरा अर्थ, त्यामागची परंपरा आणि मूल्ये काय आहेत ते समजतच नाही. जर आपण आजच हे बदललं नाही तर भविष्यात आपल्या संस्कृतीचं मूळ स्वरूप हरवण्याची शक्यता आहे. तरीही सोशल मीडिया पूर्णपणे वाईट आहे असं म्हणता येणार नाही. त्याचे काही फायदेही आहेत. उदाहरणार्थ, आपण आपल्या परंपरा जगभरात पोचवू शकतो, नवीन गोष्टी शिकू शकतो
आणि इतरांच्या साजऱ्या करणाऱ्या पद्धती पाहून प्रेरणाही घेऊ शकतो. पण याचा वापर कसा करायचा हे आपल्या हातात आहे. जर आपण त्याचा वापर फक्त दिखावासाठी केला तर तो आपल्या संस्कृतीला नुकसान पोहोचवू शकतो. तर मित्रांनो, म्हणूनच आपल्याला संतुलन राखणं गरजेचं आहे. पूजा आणि सण साजरे करताना आपण स्वतःला विचारायला हवं की मी हे का करतोय? जर उत्तर असेल की देवाप्रती श्रद्धा, कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी, तर आपण योग्य मार्गावर आहोत. पण जर उत्तर हे असेल की इतरांना दाखवण्यासाठी, तर आपल्याला थोडे थांबून विचार करायला हवा. हल्ली काहीही नॉर्मल घरात जेवणसुद्धा केलं तरी फोटो काढून स्टेटसला लावतात. तर साधेपणाने सण साजरे करणं, मनापासून पूजा करणं आणि त्या क्षणाचा आनंद घेणं ही आपली खरी परंपरा आहे. सोशल मीडियावर पोस्ट करणं चुकीचं नाही, पण ते मुख्य उपदेश नसावं. आपण आधी त्या क्षणात जगायला हवं आणि नंतर त्याला शेअर करण्याला हरकत नाही. शेवटी पूजा आणि सण हे आपल्या संस्कृतीचं हृदय आहे. फक्त कंटेंट बनवणं अयोग्य नाही. आपण जर त्याचा खरा अर्थ समजून घेतला तर त्यानुसार वागलो तरच आपण आपल्या परंपरा पुढच्या पिढीपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवू शकतो. तर मित्रांनो, म्हणून आजपासूनच एक छोटा बदल करूया आपण सगळ्यांनी. पूजा करताना मोबाईल बाजूला ठेवूया. त्या क्षणात पूर्णपणे रमूया आणि देवाशी मनापासून संवाद साधूया. कारण शेवटी देवाला आपल्या पोस्टची नाही तर आपल्या भावनेची गरज आहे. तुम्ही पूजा वगैरे सगळं संपल्यानंतर फोटोज वगैरे काढू शकता. पण हल्ली साधं वटपौर्णिमा, लक्ष्मीपूजन ते मार्गशीर्षची पूजन सर्व काही करताना नुसता पूजाची स्टार्टिंग देवाला पाणी शिंपडण्यापासून कंटिन्यू मोबाईल चालू असतो. त्यामुळे ते देवाला असं वाटतं की नुसता दिखावा चाललेला आहे. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या घरातल्यांना सर्वांना पाठवा. त्यामुळे सर्वजण सुधारतील